महाराष्ट्रात औद्योगिक आणि आर्थिक पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे आणि यावेळी फक्त घोषणा नाही तर आकडेच सांगतात की हा गेम खूप मोठा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत तब्बल 2,56,137 कोटींच्या 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे राज्यात 1 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे, ज्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही संधींचा समावेश आहे. ही गुंतवणूक फक्त पारंपरिक उद्योगांपुरती मर्यादित नाही तर भविष्यातील टेक्नॉलॉजीवर फोकस आहे. सोलर सेल आणि मॉड्यूल, लिथियम आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन, ग्रीन स्टील आणि ग्रीन अमोनिया, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच संरक्षण आणि एरोस्पेस अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे. म्हणजेच महाराष्ट्र आता फ्युचर इंडस्ट्री हब बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जातोय. पुण्यासाठी ही मोठी बातमी आहे. शिरूरमधील जाबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून 15,000 कोटींची गुंतवणूक होणार असून सुमारे 3,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. तळेगावमध्ये एअरबस इंडिया संबंधित प्रकल्पातून 4,200 कोटींची गुंतवणूक आणि तब्बल 12,000 रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय राज्यभरात विकासाचा मोठा विस्तार पाहायला मिळतोय. गडचिरोलीमध्ये 40,000 कोटी गुंतवणूक आणि 20,000 रोजगार. रायगडमध्ये इसार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लिमिटेड कडून 56,852 कोटी आणि 25,000 रोजगार. नागपूर बुटीबोरी येथे 11,400 कोटी गुंतवणूक आणि 7,000 रोजगार. भंडाऱ्यात अशोक लेलँड कडून 10,000 कोटी आणि 1,000 रोजगार. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 27,515 कोटी गुंतवणूक आणि 4,000 रोजगार निर्माण होणार आहेत. ही फक्त गुंतवणूक नाही तर एक मोठी आर्थिक स्ट्रॅटेजी आहे. ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागात उद्योग येणार, स्थानिकांना रोजगार मिळणार, MSME सेक्टरला मोठा बूस्ट मिळणार आणि स्किल डेव्हलपमेंटच्या संधी वाढणार आहेत. मोठं चित्र स्पष्ट आहे. महाराष्ट्र आता पारंपरिक उद्योगांवर अवलंबून न राहता ग्रीन एनर्जी, टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये देशात लीड घेण्याच्या तयारीत आहे. पण शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. इतकी मोठी गुंतवणूक प्रत्यक्षात किती लवकर जमिनीवर उतरणार आणि खरोखर स्थानिक तरुणांना याचा किती फायदा होणार? कारण प्लॅन मोठा आहे, आता अंमलबजावणी तितकीच मजबूत असणंही गरजेचं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.